मुंबईमध्ये महायुतीचा महापौर असेल देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार। भाजप की शिवसेना या प्रश्नावरती फडणवीसांचा त्रिवार निर्वाळा। भाजप विरोधी पक्षनेतेपद देत नसल्यामुळे संजय राऊत संतापले। दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही। अमित शहा फडणवीसांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा। वेगळ्या विदर्भावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये जुंपली। काँग्रेसनं कितीही आटापिटा केला तरीही वेगळा विदर्भ होणार नाही, राऊतांचा इशारा। तर राऊतांना महत्त्व देत नाही वडेट्टीवारांचा पलटवार। नागपुरात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक। विधान भवनाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं। आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढू, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन। डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी रस्ता। रासायनिक कंपन्यांमधल्या गुलाबी केमिकल रस्त्यावर डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात। राज्यातील मुलं पळवण्याच्या आणि बेपत्ता होण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सरकारला सवाल। मुलं पळवण्याच्या घटना कधी थांबणार आणि काय कारवाई होणार? मुख्यमंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून सवाल। टीईटीच्या सक्तीकरणाच्या सुप्रीम कोर्ट निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही। सरकारनं स्पष्ट केली भूमिका। कोर्टाचा निर्णय आरटीई कायद्याच्या अंतर्गत असल्याचं दिलं कारण। शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांचं पायऱ्यांवरती आंदोलन। सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी सक्तीमधून वगळण्याची मागणी। डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी रस्ता। रासायनिक कंपन्यांमधील गुलाबी केमिकल रस्त्यावर डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात। आणि लिओनेल मेस्सीच्या 70 फुटांच्या पुतळ्याचं कोलकात्यामध्ये त्याच्याच हस्ते अनावरण। इडन गार्डनवरती फुटबॉलपटू आणि चाहत्यांना केलं अभिवादन। तर मेस्सी लवकर निघून गेल्यामुळे चाहत्यांचा संताप।